बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ह मो मराठे लिखित एक कथा, बाजार. सकाळी सकाळीच फोन आला कुणाचा की माझं माथं उसळतंच. रात्री 12-1 पर्यंत फिल्मवाल्यांच्या पार्ट्या घुमवायच्या, त्यांचे चमचे बघायचे, त्यांच्या बाता आणि खोट्या फुशारक्या ऐका बघायच्या, त्यातील बातम्यांचे काही कण हाती लागतात का बघायचे. मुख्यतः गॉसिप टाईप. आणि नंतर टॅक्सीतून घरी येऊन पडायचं. मग डोळा लागायलाच पहाटेचे 2 वाजतात. 10 वाजल्याशिवाय मला जाग येत नाही. जाग आल्यानंतर थोडा वेळ तसंच लोळायचं. पेपर्स आलेले असतातच, ते अंथरुणात पडल्या पडल्या वाचायचे. काय मजा वाटते. आपण लोळत पडलो आहोत आणि आपल्या दृष्टीसमोरून सगळं जग सरकतं आहे. खून, स्मगलिंग, धंदेवाल्यांच्या भानगडी, राजकारणातल्या उलथापालथी, बंडाळ्या, शस्त्रास्त्र स्पर्धा, राजकारणाच्या मंडईत गाळे टाकून बसलेले धंदेवाले आणि त्यांच्या किरकोळ आणि ठोक पॉलिटिक्सच्या त्या दिवशीच्या बोल्या. कहर म्हणजे राजकारणातल्या विदूषकांनी मारलेल्या कोलांट्या उड्यांचा अन्वयार्थ लावणारे विद्वत्तापूर्ण अग्रलेख. हे सगळं एन्जॉय करीत तासभर अंथरुणातच काढायचं. मग चहा, टोस्ट, मग सावकाश उठून इतर अंघोळ विंघोळ. मी घरच्यांना सांगूनच ठेवलेलं आहे, सकाळी 11 पूर्वी कुणाचाही फोन बिन घ्यायचा नाही. कुणी विचारलंच तर निरोप घेऊन ठेवायचा आणि नंतर मला सांगायचा. नंतर वाटलं तरच त्या फोनवाल्याला वा वालीला मी फोन करते, नाही तो जाओ उडत. 10:30 वाजता लागली घंटी वाजायला. मोलकरणीनं फोन उचलला. विचारलं, कोण आहे ग? सुनील साहेब बात करताहेत. ती घाबऱ्या पण उत्सुकतेच्या स्वरात म्हणाली. कोण सुनील साहेब? इंडस्ट्रीत इतके सुनील साहेब आहेत आणि साला प्रत्येकजण स्वतःला VIP समजतो. मॅडम, बडे ॲक्टर सुनील साहेब. सुनील म्हणजे तो डब्यात पडलेला ॲक्टर? वो तो हमें नहीं मालूम मेम साहब. बरं दे. तिनं फोन माझ्याकडे दिला. हॅलो, मी त्रासिकपणाचा स्वर काढीतच विचारलं. नमस्ते गायत्रीजी, इतना गुस्सा काय को? त्याचा स्वर एकदम लाघवी. सिनेमात डायलॉग फेकायची इतक्या वर्षांची सवय ना. समोरच्या माणसाची जी प्रतिक्रिया अभिप्रेत असेल त्याप्रमाणे डायलॉगची पट्टी वरची किंवा खालची ठेवायची. गुस्सा विस्सा कुछ नाही बाबा. बोलो, इतक्या दिवसांनी स्वतः फोन? म्हटलं, तुझी झोप बी पाठवली की नाही? नाही अजून. किती वेळ लागेल आवरायला सगळं? लागेल अजून तासभर. का बाबा? इकडे चक्कर करशील की नाही कधीतरी? करीन ना, पण काही स्कूप देणार का? काही गॉसिप? गायत्रीचं फिल्म जर्नलिझम म्हणजे काय ते ठाऊक आहे तुम्हाला. फिल्म स्टार्सच्या बेडरूम स्टोरीत तसली काही सनसनाटी बेडरूम स्टोरी देणार असेल तर आत्ता येते. प्रॉमिस. काय? बेडरूम स्टोरी देणार? इट वॉज मोर दॅन दॅट मॅडम. येऊन तर बघ. येते. वाट बघतोय. आली नाहीस तर यू विल लूज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. बघा. येते ना, 2-3 घंट्यातच येते. गाडी पाठवू? कशाला? येईन ना मी टॅक्सीनं. नो मॅडम, नो. मी गाडी पाठवतो. तासाभरात येईलच तुझ्या दाराशी. ओके. सुनील कुमार या म्हातार वयात कसली बेडरूम स्टोरी देणार? बोडक्याची? पण बेडरूम स्टोरी देईन असं सांगितलं की गायत्री धावत येणार हे त्याला माहीत ना. म्हणून बेडरूम स्टोरीची थाप. काहीतरी बातमी छापून आणावायची असेल.
एखादा लेख बी कुठंतरी हवा असेल छापून. पुष्कळ दिवसात काही छापून आलेलं नाही बिचाऱ्याबद्दल. डब्यात पडलाय ना. गेली 15 वर्षे सारखे पिक्चर्स आपटताहेत एका पाठोमाग एक असे. चालू विषय घेऊन झाले म्हणजे स्त्रियांची पिळवणूक वगैरे, किंवा राजकारण्यांची धंदेबाजी, झालंच तर मध्यमवर्गीयांचे प्रश्न, बाप मुलांचा संघर्ष, बाप सटोडिया तर मुलगा सचोटीनं राजकारण आणि समाजसेवा करणारा. मध्येच एका पिक्चरमध्ये क्राईम आणि ह्युमर. साले सगळे फॉर्म्युलेबाज. कधी जुना फॉर्म्युला, बिछडे हुए भाई, त्यांची जीवनं वेगवेगळी बनलेली, एक पोलीस इन्स्पेक्टर तर दुसरा स्मगलर, त्याची एक विधवा माँ. हा असा मध्यंतरीच्या काळातला फॉर्म्युला. त्याआधी खानदान की इज्जतवाला फॉर्म्युला. आणि आजचा चालू फॉर्म्युला सोशली रिस्पॉन्सिबल ऑफिसर आणि अँटी सोशल इलेमेंट्स यांच्यातला संघर्ष. सगळे फॉर्म्युले बेट्याने गेल्या 15 वर्षात वापरले. जाम पब्लिसिटी हाणली. प्रत्येक वेळी नवी पोरगी पेश केली पब्लिकला, पण पब्लिक एक्सेप्ट करायला तयार नाही. सगळे फ्लॉप, एका पाठोपाठ एक और एक से एक बढ़कर फ्लॉप. पूर्वीच्या 25 वर्षात कमावलेली सगळी प्रसिद्धी आणि इंडस्ट्रीतली प्रतिष्ठा धुळीला. त्याला म्हणाले मी एका पार्टीत, बाबा रे, तू त्या जमान्याचा हिरो ज्यात रोमॅन्टिसिझम प्रभावी होता. आजचा जमाना रोमॅन्टिसिझमवाला नाही रहा. तुझी वेवलेंथ आजच्या जमान्याशी नाही. तू नको धडपडू. तुझा मूळ पिंड जुना, नवे विषय घेऊन भागत नाही. ते प्रेक्षकांसमोर ठेवणाऱ्यांचं मन आणि दृष्टिकोन नवा लागतो. नव्या मंडळींचे नवे सिनेमे क्लिक होतात याचं कारण हेच आहे. केवळ नवं तंत्र नाही, ही माणसं आणि त्यांची दृष्टीच मुळी नवी आहे. तर साला विचारतो, ऐसा कैसा? म्हटलं ते तुझ्या भेजात जाणार नाही. तू आपले ते ऐतिहासिक स्टाईलमध्ये डायलॉग बोल. ओ यस, रिअली, नॉट जोकिंग. साला आपल्या भव्य बंगल्यात तो आजकाल फक्त आपले जुने डायलॉग बोलत असतो म्हणे. आपल्याच जुन्या फिल्म्सबद्दलचे रिव्ह्यूज वाचतो. आपल्याच जुन्या फिल्म्सबद्दलच्या स्टिल्सचे अल्बम बघत बसलेला असतो म्हणे. कुणी फिरकत नाही त्याच्याकडे की नवी ऑफर नाही रोलची. अर्थात तसा गडी पैसा राखून आहे. 1-2 मोठे बंगले, गाड्या 1-2, किरकोळ नोकर चाकर, जड जवाहीर, शेतीसुद्धा घेतली म्हणे कुठेतरी. पुष्कळदा तिकडेच असतो म्हणे. 60च्या पुढं गेला ना, आणि हा म्हणे मला आत्ता सनसनाटी बेडरूम स्टोरी देणार. माझा ब्रेकफास्ट होण्याच्या आधीच त्याचा ड्रायव्हर येऊन म्हणाला, मेम साहब गाड़ी लाया हूँ. इतनी जल्दी? बैठ जरा नीचे लाउंज में, मैं तैयार हो जाने के बाद आती हूँ. जी मेम साहब म्हणत तो गेला. थोडासा वैतागला, बसावं लागणार म्हणून. वैतागू दे, कौन फिकर करता है? तुझ्या मालकानं तुला पाठवलंय, मी थोडंच बोलावलंय तुला. थांबेल तुझा मालक माझी वाट बघत. अंघोळ बिंगोळ छान केली. कोणतं बरं मॅचिंग करावं आज? लाल, व्हाईट, ग्रीन? व्हाईट नको, लाल, एकदम लाल. साडी लाल, ब्लाऊज लाल, सँडल्स लाल, गळ्यातील माळ, कानातले डूल, सगळं लाल. हा साला एक फिल्मी प्रकारच करते मी. हिंदी सिनेमात कोणीतरी बडा श्रीमंत आदमी मेला की त्याच्या परिवारातल्या स्त्रिया आणि पुरुष शोक समाचाराला जाताना एकदम व्हाईट ड्रेपरी करून जातात. त्यांच्या घरी जणू समाचाराचा म्हणून वेगळा ठेवणीतला ड्रेस असतोच. या कलर स्कीममधला फालतूपणा काय मला समजत नाही. पण फिल्म जर्नलिस्ट पडले ना मी, त्यातही ग्लॉसी फिल्म मॅगझिन्समधली. गॉसिप आणि बेडरूम स्टोरी स्पेशालिस्ट. त्यामुळे असली भडक ड्रेपरी ही धंद्याचीच आवश्यक बाब ठरते ना. माझ्या गोऱ्या आणि उंची रंगाला देहाला शोभून दिसते खरं म्हणजे सौम्य कलर स्कीम. मी सुट्टीवर वगैरे कधी कुठे गेले तर अगदी सौम्य कलर स्कीमचे साधे कपडे वापरते. पण धंद्यावर बसायचं म्हटलं की धंद्याची आवश्यक ती ड्रेपरी केलीच पाहिजे.
तयार होऊन खाली आले. ड्रायव्हरने दार उघडून दिले. आत बसले. बसता बसता म्हणाले, तुझ्या मालकाकडे गाडी तरी आहे म्हणायची अजून? जी मेमसाब, त्यानं बुचकाळात पडून विचारलं. काही नाही, चल लवकर. बंगल्याशी पोहोचले. ड्रायव्हरने गाडी उभी केली. बंगल्याच्या आवारात तसा शुकशुकाटच दिसला. वॉचमन नाही की त्याची शिकारी कुत्री नाहीत. पूर्वी सुनील कुमाराच्या बंगल्याच्या आवारात केवढी वर्दळ असायची. गेटवर 2 वॉचमन, त्यांची कुत्री, फुलबाग बहरलेली, पाणी घालणारे माळी, गाड्या येणार जाणारे. मी बाहेरच्या हॉलमध्ये बसले. नोकरानं आत निरोप दिला. धावत आल्यासारखा सुनील कुमार बाहेर आला. माझा हात हाती घेत आणि तो किंचित दाबत त्यानं माझं स्वागत केलं. विचारलं, बोलिए जर्नलिस्ट, कैसी है आप? बहुत ठीक हूँ मैं. आप? हम तो न जाने कैसे है. त्यानं आपल्या खास ढंगात डायलॉगच बोलायला सुरुवात केली. मी आनंदात आहे, दुःखात आहे, मजेत आहे, नशेत आहे. नेमक्या कोणत्या स्थितीत आहे मी हे सांगता येत नाही. स्थितीत म्हणजे भावनिक स्थितीत. सुनील कुमार डायलॉग फार चांगले म्हणतो. त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे स्नायू त्या शब्दातील भावही प्रकट करीत असतात. त्याचे डोळे बोलतात, त्याची हनवटी बोलते, त्याचा भाल प्रदेश बोलतो, त्याचं नाक बोलतं. इतका बोलका चेहरा म्हणून तर ना आम्ही पोरपणापासूनच त्याच्यावर फिदा. आधी तो आमच्या पडद्यावरचा एल्डरली फ्रेंड होता. फिल्म जर्नलिझममध्ये पडल्यानंतर त्याच्याशी गाठीभिटी होत होत्या. गप्पा गोष्टी झाल्या. 3-4दा मी त्याच्या अभिनयाबद्दल कॅज्युअली म्हणून त्याच्याशी बोललेही. ते त्याला आवडलं. त्याच्याबद्दलच्या मजकुराची रचना करताना मी जास्त काळजी घेऊ लागले. एकदा तर त्याच्या अप्रत्यक्ष सूचनेवरून फिल्म इंडस्ट्रीजमधल्या त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर ठरवून वाईट लिहिलं मी. तेव्हापासून ओळख व्यक्तिगत पातळीवरची आणि सौहार्दपूर्ण झाली. जाणं येणं वाढलं. त्याच्यावर प्रसिद्धीचा थोडा जास्तच झोत. अर्थात मी प्रसिद्धी दिल्याने तो मोठा झाला असं अजिबातच नाही. आय एम नॉट दॅट फुलिश. तो मूळचा मोठा होताच. उसका भी एक जमाना था, पण त्याचा जमाना संपला. हो, संपणारच होता. 40-40, 50-50 वर्षे काय एकच ट्रेंड कायम राहतो? तो बदलणारच. तसा फिल्ममधलाही बदलला. सुपरस्टार सुनील कुमार मागे पडला. पार डब्यात गेला. आता कधीमधीच त्याच्याकडे आमच्या उपयोगाचं काही असतं. तो तसा बरेचदा बोलावतो गप्पा मारीत बसायला. खूप काही सांगतो. जुन्या जमान्यातल्या, पण आत्ता त्यात छापण्यासारखं काही नसतं. काय छापायचा तो इतिहास? लोकांना हवाय ताजा गरम मसाला. असं फिल्मी का बोलतोस? मी विचारलं. तसंच काही आहे म्हणून तर तुला इतक्या सकाळी फोन केला आहे. तू काय घेणार सांग? बियर, कोला, चहा की दूध? कोला. किती गरम होते नाही? त्यानं बेल वाजवली. गड्याला कोला वगैरे आणून ठेवायला सांगितलं. गडी गेला. मग सुनील कुमार उठला आणि आत गेला. मी इकडे तिकडे बघू लागले. त्याच्या गतवैभवाच्या वैभवशाली कलाजीवनाच्या खुणा सर्वत्र पसरलेल्या होत्या. तो बाहेर आला. बरोबर एक बाईही आली. असेल कुणीतरी चमची. तिला त्याने अलगदपणे हाताला धरून कोचवर बसवलं. तोही तिच्या शेजारी बसला. मी तिच्याकडे बघितलं. अप्रतिम सौंदर्य, सोज्वळ आणि त्याचवेळी उत्तेजकही, स्निग्ध आणि संगमरवरी. कसं वाटलं? कवीनं वर्णन केल्याप्रमाणेच ना? पण खरं सांगते, तिचा चेहरा आणि देह यांचं दर्शन घडल्याक्षणी मला हेच सुचलं. हो, स्निग्ध संगमरवर. ही गायत्री, फिल्म जर्नलिस्ट. त्यानं माझी तिच्याशी ओळख करून दिली.
तिच्या डोळ्यात उत्सुकता, कुतूहल, चकित होऊन जाणं असंख्य भाव दाटून आले. जणू मी म्हणजे कोणीतरी परमेश्वरच दिसत होते तिला. ती उठली, माझ्यासमोर आली. माझ्या हाती घेत तिनं ते स्नेहभावाने कुरवाळले आणि आपल्या किणकिणत्या आवाजात म्हणाली, किती उत्सुकता होती तुम्हाला बघायची, भेटायची. आय एम व्हेरी ग्लॅड. ती 35-36 वर्षांची असेल, कदाचित त्यापेक्षा कमी सुद्धा. नितळ कांती, तीच उपमा पुन्हा, स्निग्ध संगमरवर. आवाजही तसाच किणकिणत्या घंटानादासारखा. हसणंही तसंच मधुर, लाघवी. आणि गायत्रीजी, ही सुषमा. तशी तिची ओळख करून देऊन तो थांबला. बसला होता तो उभा राहिला. तिथल्या तिथं फेरी मारत म्हणाला, तसंच पूर्वीच्या जमान्यातल्या चित्रपटात तो जशा फेऱ्या मारायचा ना बोलताना, तसंच. या सुषमामुळेच या उतारवयाकडे झुकलेल्या एकेकाळच्या सुपरस्टारच्या आयुष्यात पुन्हा एकदा खळबळ माजून राहिली आहे. गड्याने कोला वगैरे आणून ठेवलेलं सुषमानंच मला दिला, त्यालाही दिला आणि आपणही घेतला. तो बसला. मी एक घोट घेतला, तिला आग्रह केला. मग म्हणाले, शूटिंगला आले असता सकाळी सकाळीच तुमच्या रूममध्ये एकदा बघितलं होतं. 3-1 वर्ष झाली. दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट. सुनील कुमार म्हणाला. थांबला. कोलाचा एक मोठा घोट घेत म्हणाला, वही से कहानी शुरू होती है जो अब ऐसे पॉइंट पर पहुंच गई है, पॉइंट ऑफ नो रिटर्न. तो पुन्हा उठला, फेऱ्या मारू लागला. मला वाटलं सकाळी फोनवर काहीतरी गपशप करताय, स्कूप देतो म्हणून, पण खरंच स्टोरी देणार मला असं दिसतंय. हो, नुसती बातमी नाही, सत्यकथा, सत्यकथा, अ ट्रू स्टोरी. तो सांगू लागला. बेंगलोरला शूटिंगसाठी होतो 2 महिने. त्याचवेळी तुमची पत्रकारांची तुकडीही नेली होती तिथं. एके दिवशी ही मला भेटायला म्हणून आली. खूप लहानपणापासून माझी चाहती ही. मी तिला प्रत्यक्ष भेटलो. यावर तिचा आधी विश्वासच बसायला तयार नाही. मी तिला आत ये म्हणताच ती गांगरली. काही बोलताच येईना तिला. म्हणालो, अगं ये, डोंट गेट फ्रॅटन्ड. मी साक्षात जिवंत माणूस आहे. तिला रडूच फुटलं तिथे. हो, इतका आनंद झाला मला एक्साइटमेंट यांच्या भेटीची. सहनच झाला नाही तो क्षण. विचित्र टेन्शन. मला ना रडूच फुटलं शब्द फुटण्याआधी. तिनं त्या क्षणाची आपली स्थिती त्याच वेळी सांगून टाकली. हिची ती स्थिती बघून मी पुढं झालो. हाताला धरून आत घेतलं, पाणी दिलं, थोडासा वाराही घातला. ती सावरली आणि तिनं माझा हात हातात धरला. त्यानं सांगितलं. त्या विधानाला जोडूनच ती म्हणाली, हे बघण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी की मला साक्षात अगदी चालते बोलते प्रत्यक्षातले सुनील कुमारच भेटले का? आणि तोच स्पर्श, तोच क्षण, बस कहाणी सुरू हो गई. त्यानं सांगितलं. तो थांबला. एकदा तिच्याकडे बघितलं आणि पुढली कहाणी कथन करायला सुरुवात केली. पूर्वीप्रमाणेच दोघांनीही संयुक्तपणे जणू गद्य द्वंद्व गीतच. 2 महिने शूटिंगच्या निमित्ताने मी तिथे होतो. दर दिवसाआड ही मला भेटायला येऊ लागली. मीही सूचना देऊन ठेवल्या, यांना माझ्याकडे येताना कुणीही अडवायचं नाही अशा. कधी एकटी, कधी मुलांना घेऊन. दोघांना यांना बघायचं होतं ना, दोघाही मुलांना. कधी म्हणजे 2-3 नवऱ्याला घेऊन. त्यांना सवड नसायची ना फारशी. ही इज अ लिडिंग लॉ प्रॅक्टिशनर. पण त्यांनाही यांच्यासंबंधी, सुनील संबंधी अपार कौतुक आणि कुतूहल आहे. त्या 2 महिन्यात निदान आम्ही 10 वेळा भेटलो. 2-3दा तर मी शूटिंगही कॅन्सल केलं हिच्याशी बोलत बसता यावं म्हणून. त्यावेळी यांनी कितीतरी जुने सीन्स मला करून दाखवले, डायलॉग्स ऐकवले,
आणि त्यावेळी त्याने मला आपली नायिका केलं. हो, 2दा रात्रीही ती माझ्या हॉटेलवर राहिली. त्या रात्री मी त्यांना इतकं अनुभवलं की बस जन्म जन्म की मानो प्यास बुझ गई. बस वही से कहाणी चलती रही. कधी धावती भेट घेणं, मी बेंगलोरला जाऊन कधी पत्र कधी फोन, पण तेवढं पुरेसं होतं. शेवटी गेल्या आठवड्यात मी घर सोडलं, नवरा मुलं यांचा त्याग केला आणि इथं आले. या 8 दिवसात, या 8 रात्री मी इतकी तृप्ती अनुभवते आहे यांच्या सहवासात की बस आता जीणं लाजीरवाणं झालं, मरण आलं किंवा बेअब्रू झाली, एकाकी जगावं लागलं तरी काही वाटणार नाही मला. ओह, ऐसी बात नाही करना सुषमा. त्याने तिला जवळ घेतली. ती अशी काही त्याच्या कुशीत विसावली की माझ्यासमोरच की माझ्यासारखी सिनिक पत्रकार ही त्या दृश्यानं तिच्या सर्व शरीरातून प्रकटलेल्या त्यांच्याबद्दलच्या उत्कट ओढीनं भारावून दिपून गेली. सुनील कुमारानं मला बोलावण्यासाठी फोन केला. त्यावेळी मला खरंच अपेक्षा नव्हती की तो खरोखरीच काहीतरी अशी सनसनाटी कव्हर स्टोरी मला देईल. सिनेमा नटनट्यांच्या खऱ्या खोट्या बेडरूम स्टोऱ्या मी आजवर इतक्या छापल्या आणि लोकांनी त्या इतक्या मिटक्या मारीत चघळल्या की त्यांची गणती करणंच कठीण. आजकाल तर फिल्म इंडस्ट्रीत कोण कुणाबरोबर झोपते याला काही फारशी न्यूज व्हॅल्यूज उरलेली नाही. त्यामुळे सुनील कुमारने या म्हातार वयात त्याच्यासारख्याच डबड्यात पडलेल्या एखाद्या म्हातारीबरोबर रोमांस केला असावा आणि त्याच्या मते सनसनाटी न्यूज देण्यासाठी त्यानं मला हाक मारली असावी असा माझा अंदाज होता. पण तो इथं भलतंच काहीतरी मला दाखवित होता. खरं प्रत्यक्षात घडलेलं सहसा विश्वास न बसणारं. मी सुषमाला विचारलं, तू इथं येऊन पोचलीस, कसं वाटतं तुला आत्ता? बताया ना, बस आयुष्यात सर्वोच्च समाधान मिळाल्यासारखं वाटतंय. मी केवळ यांच्या सिनेमातल्या हिरोईनचे डायलॉग्स बोलत नाही आहे, माझं स्वतःचं मन प्रकट करते आहे मी. यातून आता काही नवा पेच प्रसंग, नवी टेन्शन्स निर्माण झाली तर? मी विचारलं. म्हातारा झाला असला तरी सुनील कुमार तसा कुटुंबवत्सल आहे. पोरं नातवंड शिवाय त्याची बायको. काय करणार तू? मी याचा कशाचा विचारच केला नाही. मला हे सगळं माहीत होतं, पण त्या क्षणाची उर्मीच इतकी विलक्षण उत्कट होती की ना मी माझ्या संसाराचा विचार केला ना यांच्या. सुषमा म्हणाली, खरंच ती डायलॉग बोलत नव्हती, खरं मनच बोलत होती ती. देखो गायत्रीजी, सुनील कुमार म्हणाला, तू म्हणालीस ते सगळे प्रश्न निर्माण होणारच. त्यातला एकच प्रश्न महत्त्वाचा, तो म्हणजे माझ्या बायकोची प्रतिक्रिया. ही माझी प्रेयसी माझ्या घरात राहायला आल्यानंतर जे नाटक व्हायचं तेच झालं. तिनं त्रागा केला आणि ती निघून गेली आणि मीही तिला जाऊ दिलं. कुठे गेली? तिच्या फ्लॅटवर. तिच्या नावाचा एक फ्लॅट आहे. आणि कुटुंबियांची काय प्रतिक्रिया? त्यांच्याबद्दल मला या वयात विचार करायचं कारण नाही. सुनील कुमार ही पहिल्यांदाच स्वतःचं एक वाक्य बोलला. पण ताणतणाव तर वाढले असतीलच ना? हो, ते वाढणारच. माझी तयारी आहे त्याला. सुनील कुमारनं मला खरंच मोठी स्टोरी दिली होती. माझं पत्रकाराचं मन आनंदानं उचंबळलं. त्याला विचारलं मी, सगळं छापू ना? ओ बेशक, म्हणून तर तुला दिली स्टोरी. इतके फिल्म रिपोर्टर असताना तुलाच बोलवावं यात तुझ्याबद्दल मला जी आत्मीयता वाटते ना, त्याची खात्री तुला पटली असेल. थँक यू व्हेरी मच फॉर दॅट अंकल, मी म्हणाले. आता अंकल सांगा, व्हॉट विल बी द एंड ऑफ इट? कशाचा एंड? या कहाणीचा एंड झालाच ना. आम्ही एकत्र आलो. मग लग्न करणार? पत्नीला घटस्फोट? ऑफकोर्स. सुनील कुमार आज डबड्यात गेलेला नट बनला असला तरी त्याच्याबद्दल लोकांना आजही कुतूहल होतं.
त्याच्या जीवनात घडणाऱ्या या घटनेबद्दल वाचायला लोकांना आवडलं असतंच. ती तशी मोठी न्यूज होती, केवळ बेडरूम स्टोरीपेक्षा अधिक न्यूज व्हॅल्यू असलेली स्टोरी. 2 महिन्यांपूर्वीच मी नोकरी सोडली हे किती बरं झालं होतं, नाहीतर ही स्टोरी मला आपल्याच मासिकाला द्यावी लागली असती. आता मी ती कुणालाही देऊ शकते, अधिक खपाच्या साप्ताहिकाला, अधिक किंमत मोजणाऱ्या संपादकाला. उस्मानला फोन केला. फिल्म वीकचा संपादक. तो म्हणत असतो, मला देजा काही काही स्टोऱ्या. मी नोकरी सोडल्याचं समजतात सर्वात आधी फोन त्याचा. अभिनंदन करून मला म्हणाला, चला बरं झालं तू मोकळी झालीस तिथून. ते आता आम्हाला कधीतरी काहीतरी मॅटर देशील. आता विचारून बघावं म्हणून त्याला फोन केला. त्याचं फिल्मी साप्ताहिक 3 भाषात निघतं, हिंदी, मराठी आणि गुजराती. एकाच वेळी 3 भाषांत स्टोरी झळकली तर काय मजा येईल. तो होता फोनवर. म्हणाले, देखो उस्मान, माझ्यापाशी एक सनसनाटी स्टोरी आहे. केवढ्याला घेशील? काय आहे ते तरी सांग. आहे, मोठं प्रकरण आहे. एका बड्या नटाची ट्रू लव्ह स्टोरी. किती वर्षांपूर्वीची? जुनी नाही रे बाबा, आजची, अगदी ताजी. अजून कुणालाही माहीत नाही. 100% खरी. मोठं आर्टिकलच देते ना. ती कशी भेटली, कुठं, कहाणी कैसे बढ़ते गई, ती त्याच्या घरी कशी आली आणि आपल्या मुला नवऱ्याचा त्याग करून. तो बायकोला घटस्फोट कधी देणार, प्रेयसी घरी येताच तिनं काय काय नाटक केलं, ती घर सोडून कशी गेली, सगळं सगळं तयार आहे. कुणाची स्टोरी सांगते आहेस तू ही? नाव नाही सांगणार. आधी किती पैसे मोजशील सांग. 1000. नो. 2. नो. 3. नो. मीच म्हणाले, हे बघ 5000 दे. चल, मोठं विस्तृत आर्टिकलच देते. तुझ्या 3ही भाषांमधील एडिशन्समधून तू एकाच वेळी छाप सगळं. जाहिरात प्रचंड कर. सध्या तू किती किती काढतोस अंक, त्याच्या तिप्पट कॉपी सोल्ड आउट होण्याची हमी मी देते. चालेल? ओके, मंजूर. नाव सांग. सुनील कुमार. काय सांगतेस? सच? 100%. आर्टिकल वाचून बघ तू. परवा सकाळी 11 वाजता तुझ्या हातात ठेवते, फोटो सकट. चालेल? आर्टिकल हातात पडताच त्यानं घाईघाईनं माझ्या मजकुरावर नजर फिरवली. मी सगळं माझ्या खास स्टाईलमध्ये लिहिलं होतं. थोडासा रोमॅन्टिक रंग शिंपडला होता. सुषमाबद्दल खूप लिहिलं होतं. त्या दोघांचं प्रेम प्रकरण कसं कसं वाढत गेलं, ती त्याच्याकडे कशी आली, तिची फॅमिली बॅकग्राऊंड, आणि मुख्य म्हणजे मी हायलाईट केली होती ती तिची उत्कटता आणि सिन्सिअरिटी, तिचं सौंदर्य आणि तिचं झुकून देणं. मजकूर वाचून म्हणाला, गुड, दिस इज अ सेन्सेशनल स्कूप. लगावून देऊ या स्टोरी. त्याचा सर्क्युलेशन मॅनेजर तर भलताच खुश झाला. तिने ही भाषातील अंकाची त्याने दैनिकातून जाहिरात केली. लाखो सिने शौकीनांचे प्यारे प्यारे फिल्म स्टार सुनील कुमार यांच्या दुसऱ्या लग्नाची सनसनाटी हकीकत. सुनील कुमार आणि त्यांची दुसरी पत्नी सुषमा यांच्यात शब्दात त्यांची लव्ह स्टोरी आणि त्यांच्या रोमांसची हकीकत. एक्सक्लुझिव्हली टोल्ड टू फिल्म वीक. आज जाहिरात आणि तिसऱ्या दिवशी अंक बाजारात. धो धो अंक संपला. उस्मानचा मला सारखा फोन. गायत्री, अंक दुसऱ्यांदा छापतोय. गायत्री, अंक तिसऱ्यांदा छापतोय. विचारलं, आजवर असं कधी घडलं होतं का तुझ्या साप्ताहिकाच्या इतिहासात? तर म्हणाला, नो, दिस इज फॉर द फर्स्ट टाइम अँड इट इज ऑल इंडिया रेकॉर्ड. एकूण किती अंक खपला 3 भाषांतला मिळून? 3ही भाषांतला मिळून एकूण आकडा बघ, 5 राऊंड अबाउट. साप्ताहिकाचे अंक 5 लाख खपून नुसतं कसं भागतं? दैनिकांनी आणि न्यूज एजन्सीजनी पण हा ॲटम दिला ना.
भारतातल्या सर्व लहान मोठ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी अगदी फ्रंट पेज न्यूज म्हणून ट्रीट केली. मी स्वतःच्या डोळ्यांनीच निदान 8-10 वर्तमानपत्रात ही बातमी छापलेली बघितली. सुनील कुमारला फोन केला. देखो साहब, तुमच्या या लव्ह स्टोरीची बातमी देशातल्या कानाकोपऱ्यात पोचवली. या क्षणी देशातले कोट्यावधी लोक फक्त तुमच्याविषयी बोलत आहेत. हो रिअली, थँक्यू गायत्री. लोकांना माझी याद आहे म्हणायची तर. लोकांना विस्मरण झालंच होतं, पण तू पुन्हा एकदा चर्चाविषय झालास. अगेन यू हॅव कम टू लाईमलाईट. पण नुसत्या बातम्यांनी काय होतं? पाठोपाठ भाष्य सुरू झाली. या घटनेवर वर्तमानपत्रातून स्फुट सूचनांच्या कॉलममध्ये टीका टिप्पणी आली. मग वाचक थोडे स्वस्त बसतात. त्यांनी वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहिली. सुनील कुमारनं योग्य केलं की अयोग्य, आणि विवाहित स्त्रियांनी असं करावं काय, इत्यादी इत्यादी. ऑल हंबग. सुनील कुमारकडे गेले तर तो भलताच खुशीत होता. मी गेल्या गेल्या त्यानं माझा हात तर हाती घेऊन माझे आभार मानलेच, पण आनंदातिशयानं मला मिठीच मारली. मला उचलून घेऊन गरगर फिरवलं. जणू पूर्वीचा कुठला तरी रोल तो रिपीट करीत होता. साप्ताहिकाचे अंक हॉलभर पसरले होते. इतर असंख्य दैनिकं ज्यात त्याच्या प्रेम प्रकरणाची बातमी छापली होती, त्यात त्याच्या प्रेम प्रकरणावर टीका टिप्पणी आली होती. खुश होता गडी, भलताच खुश. त्याच्या फिल्म करिअरने त्याला जेवढी प्रसिद्धी दिली नव्हती तेवढी त्याला या घटनेमुळे मिळाली होती, बरी आणि वाईट. मला त्यानं भरपूर खायला घातलं. मीही खाऊन घेतलं. शेजारी सुषमाही येऊन बसली होती. खाता खाता तिला विचारलं, तुला कसं वाटतंय? तिला पटकन उत्तर देता येईना. बहुधा एवढी प्रसिद्धी तिला अपेक्षित नव्हती. देशातल्या झाडून साऱ्या वर्तमानपत्रांनी तिच्या खाजगी प्रेम प्रकरणाची जाहीर वाच्यता चालवली होती. आधी खुलली असणार, नंतर संकोचली असणार आणि शेवटी शरमून गेली असणार. कारण ती म्हणाली, आपने तो वो भी छपा दिया हमारे रोमांस के बारे में, हम कैसे मिले. तिची प्रतिक्रिया नाराजीची होती, पण मी सॉरी बिरी काही म्हणाले नाही. कशाला म्हणू, पब्लिकला तर तेच वाचायला हवं असतं. आता हे सगळं जाहीर झालं. देशभरच्या लोकांना माहीत झालं. आता मी दौऱ्यावर जाणार, हनीमून टूर. सुनील कुमार म्हणाला. कुठं कुठं? बेंगलोर, उटी, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम, अबू, भुवनेश्वर, श्रीनगर, मन चाहेल तिकडं. 2 महिने असं भटकणार. हॉटेल बुकिंग झालं, सगळ्या तारखा ठरल्या. पत्रकार आले तर त्यांना भेटणार. येतीलच म्हणा, विचारू देत काय विचारायचं ते. आणि सुट्टीवरून परतल्यानंतर नवा चित्रपट करायला येणार. सुषमा विल प्ले द रोल, मेन रोल. छापू काही बातमी? छाप ना, अगदी आमच्या हनीमून टूरची सुद्धा छाप. कळू दे लोकांना मी कधी कधी कुठं कुठं असेन. मी खरंच सगळं छापून टाकलं. त्यांचं दौऱ्याचं वेळापत्रक, हॉटेलची नावं आणि त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलही. त्यामुळं पुन्हा कुतूहल चाळवलं गेलं. ठिकठिकाणी पत्रकारांनी त्यांचे दोघांचे इंटरव्ह्यूज घेतले, फोटो घेतले, छापले. तो दौऱ्यावरून परत आला तर त्यानं मला मुद्दाम बोलावून ठिकठिकाणच्या वर्तमानपत्रात छापल्या बातम्या, मुलाखती यांचा हा एवढा ढीग दाखवला. सगळं अगदी हौसेनं दाखवत होता, एखाद्या नवोदिताच्या उत्साहानं. 2-3 महिने हे सगळं चाललं आणि थांबलं. वर्तमानपत्रातल्या बातम्या थांबल्या. वाचकांची पत्रं संपली आणि टीका टिप्पणीही संपली. दौऱ्याच्या बातम्या संपल्या. लोक बोलायचे थांबले. जणू सगळं विसरायला झालं लोकांना. 3 महिन्यानंतर एका फिल्म जर्नलमध्ये मी बातमी वाचली. सुनील कुमारच्या बायकोनं घटस्फोट द्यायला नकार दिला आहे. गुड. काहीतरी नवी कलाटणी मिळत होती त्यांच्या स्टोरीला. बातमी वाचली आणि फोन केला. सुनीलजी, मी वाचलं की तुझ्या बायकोनं घटस्फोटाला नकार दिलाय. होय ना, साली लफडा करते काहीतरी. मग मी तिला सांगितलं तुला पैसे देतो, पोटगी देतो,
फ्लॅट तर आहेच, पण काय? ऐकायला तयार नाही. म्हणते तिला घरातून हलवा. आय सी, मी उद्गारले. थोडं थांबून त्यानं विचारलं, येतेस का इकडे? सांगतो तुला. गेले तर त्यानं नवीनच आख्यान लावलं. तो 2 बायकांच्या या प्रकरणात कसा अडकून पडला आहे त्याबद्दलचं. म्हणाला, अर्थात जुन्या जमान्यातल्या रोमॅन्टिक पद्धतीनं हातवारे करीत. हे आता नवीनच लफडं झालं. बायको घटस्फोट द्यायला तयार नाही. शिवाय ती इथं आली, फ्लॅटवर राहायला तयार नाही आणि आता रोज भांडणे. अगदी तुला वाटेल की मी दिवसा सामान्य माणसांसारखं बोलतोय. एका छोट्या घरात अशी सिच्युएशन निर्माण झाली तर कसं वातावरण तयार होईल. अगदी अगदी तसंच माझ्या या प्रशस्त बंगल्यात तयार झालंय बघ. मी विचित्र पेचात अडकलोय. एका मानसिक द्वंद्वात, एका भावनात्मक ओढाताणीत, एका वैचारिक संघर्षात. सुषमाला मी इथं बोलावलं नव्हतं. ती आली ती थेट बंगल्यात. बायको पहिली प्रतिक्रिया म्हणून निघून गेली, पण ती परत आली. खूप खूप भांडली माझ्याशी. अंगावर धावून गेली सुषमाच्या. अक्षरशः बायकोने बडवून ओरबाडून काढलं तिला. 44 माझी पत्नी. किती मारलं तिला, किती. मोठा डायलॉग संपवून तो थांबला. माझ्याकडे रोखून बघत दर्दभऱ्या आवाजात त्यानं सवाल केला, अब बता मैं क्या करू. तुझी भूमिका यात काय? मी विचारलं. ठरवणं मोठं कठीण असतं, पण शेवटी पत्नी काहीतरी झालं तरी तिनं एवढी साथ दिलेली असते आयुष्याच्या प्रवासात, सुखात, दुःखात. त्याची पत्नी तोवर तिथं आलीच. तिला विचारलं, तू कशी आलीस परत? दुसरी एक स्त्री तुझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडून आपला घर संसार सोडून इथं आली. तू कशी आलीस परत? ती म्हणाली, आखिर वो तो मेरे पती है. गुड. म्हणजे भारतीय संस्कृती. बायकोनं आपला प्रश्न सोडवला. त्यानं आपली सुटका करून घेतली. राहता राहिली सुषमा. मी विचारलं, सुषमाजी कुठे आहेत? त्यानं लांब हात करून बोटाने एका खोलीकडे बोट दाखवलं आणि म्हटलं, उस कमरे में बंद है. बंद? क्यों? बायको तिला ओरबाडून खाईल ती बाहेर दिसली तर. बायको होतीच तिथं. ती म्हणाली, होय होय, ओरबाडीन तिला, कातडं सुलीन तिचं, ठार सुद्धा मारीन. एक क्षण तिला इथं राहू देणार नाही मी. बाहेर काढा आधी तिला. हे शब्द बोलता बोलता त्याच्या बायकोनं असा काही हिंस्र भाव डोळ्यातून व्यक्त केला. मी म्हटलं, मला सुषमाला भेटव. तो उठला आणि त्या खोलीच्या दिशेने वळला. त्याच्या बायकोनं त्याला त्यात सनकीत हाताला धरून मागं खेचलं. म्हणाली, खबरदार जर तिच्याकडे जाल. तो म्हणाला, गायत्री तू जा भेट. मी गेले. दार उघडलं. सुषमा आत कोपऱ्यात बसली होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. मला बघताच ती माझ्या गळ्यातच पडली आणि स्पुंदून स्पुंदून रडू लागली. म्हणू लागली, मैं नहीं जाऊंगी, मैं यहाँ से नहीं जाऊंगी, मैं यही मरूंगी. मी तिला थोपडल्यासारखं केलं. पडद्यावरच्या काल्पनिक माणसावर तिने प्रत्यक्षात केलेलं प्रेम आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलं होतं. तर मी तिच्याशी अधिक काही बोलले नाही. काय बोलणार? कारण तिच्या कहाणीचा शेवट काय होणार हे दिसायला लागलंच होतं. मी माझं कार्ड तिला दिलं आणि म्हटलं, तू इथून बाहेर पडशील तेव्हा ये माझ्याकडे. पण मी इथून जाणार नाही. नाही, ती म्हणाली. पण मला दिसतच होतं ना काय घडणार आहे ते. मी तिला पुन्हा थोडंसं थोपटलं आणि तिच्या खोलीतून बाहेर आले. उस्मानच्या टेबलावर माझा मजकूर टाकला व म्हटलं, घे छाप फुकट. काय पण? सुनील कुमार सुषमा लव्ह स्टोरीचा पुढला भाग. अंक प्रसिद्ध होण्याच्या आधीच सुषमा माझ्या घरी हजर झाली. रडून डोळे तर सुजले होतेच.
चेहराही खूप ओढलेला. तिचं स्निग्ध संगमरवरी सौंदर्य इतकं काळवंडून गेलं होतं, इतकं करून दिसत होतं. ये. मी तिचं स्वागत केलं, माझ्या खोलीत नेलं. शेवटी बाहेर पडावंच लागलं ना. मी माझ्या पायाने नाही पडले, मला बाहेर काढण्यात आलं. 4 गुंड आणून मारझोड झाली. त्याच्या बायकोनं मारलं मला. मी तिथं गडाबडा लोळले. त्याच्या पायांना मिठी मारली तर त्यानं तीच लाथ माझ्यावर मारली. मला सर्वांनी उचलून टॅक्सीत घातलं. शेवटी इथं आले. इतकं बोलतानाच ती थकून गेली. मी तिला नीट बसवली, वॉश घ्यायला लावला, कॉफी दिली, खायला दिलं. तिला म्हणाले, चल पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवू. कशाबद्दल? मारहाणीबद्दल. ती संशयानं बघतच राहिली. तिला ती कल्पना पटली नसावी. तिला पटवून देत म्हणाले, हे बघ, घाबरू नकोस, तक्रार करूया. काय होणार तक्रार करून? काही खास होणार नाही, पण तक्रार केली तर ती बातमी छापून येईल. त्यानं आता काय होणार? त्याची थोडी बेइज्जती. आजवर त्याची प्रसिद्धी झाली आणि तुझी बेइज्जती. आता थोडी त्याची होऊ दे. मी चिडूनच म्हणाले. तिनं उत्सुकता दाखवली नाही, तशीच बसून राहिली. सोफ्यावर मान टेकवून बसली. 2-3 मिनिटातच ती झोपूनही गेली. झोपते कुठली? ग्लानी आली असणार तिला. मी तिला थोडा वेळ तसंच बसू दिलं. तिची ती शारीरिक गरज होती. थोड्या वेळानं तिनं डोळे उघडले. मी तिला म्हणाले, चल चल पोलिसांकडे, लवकर कंप्लेंट करायला हवी. तिनं उत्सुकता दाखवली नाही. थंडपणे म्हणाली, नको. काय फायदा? जखम एकतरी दिसते का शरीरावर? लाताबुक्क्यांनी मारलं मला, चापकानं नव्हे. मी तिथून उठून गेले. तिच्या नादी लागण्यात अर्थ नव्हता. 2 दिवसांनीच एक बातमी बघितली पेपरात, सुनील कुमारच्या नव्या घोषणेची. तो या प्रकरणावर चित्रपट काढणार होता, सत्यकथा शीर्षकाचा. स्वतःच्या आयुष्यात घडलेली घटना त्यानं स्वतःच जाहीर केलं होतं. नायिकेसाठी त्यानं नवी पोरगी निवडली होती, अनुसया नावाची. फिल्म रिपोर्टरने बातमी चटकमटक शैलीत लिहिली होती. फोटो बिटो होतेच. खाली त्याने भाष्यही केलं होतं. सुनील कुमार यांच्या जीवनात नुकतंच एक प्रेम वादळ घडून गेलं. त्यामुळं हा चित्रपट सिने शौकीनांच्या मनात आत्तापासूनच उत्सुकता निर्माण करणार आहे. मी सुषमाला बातमी दाखवली. तिने थंडपणे वाचली. निर्विकारपणे पेपर बाजूला टाकला. तिचा निर्विकार थंडपणा बघून मला चिडायला झालं. एरवी मी सिनिक बाई, पण तिचा थंडपणा मला चीड आणत होता. मी तिला विचारलं, त्याच्या लेखी तू कोण होतीस असं वाटतं? तिनं थंड नजरेनंच माझ्याकडे बघितलं. प्रेयसी? नव्हे नव्हे, एक वस्तू. त्याच्या झगमगाटी बाजारातील एक वस्तू. बाजारपेठेत त्याची गेलेली किंमत वाढावी म्हणून लेबल म्हणून वापरलेली एक वस्तू. तू आणि तुझं प्रेम म्हणजे? मी अधिकच चिडून म्हणाले. तरीही ती तशीच थंड आणि निर्विकार होती. ती काहीच बोलत नाही असं बघून मीही बोलायची थांबले. मर तू आणि तुझी लव्ह स्टोरी. पुष्कळ वेळाने अगदी निशक्त खोल आवाजात तिने विचारलं. बाई, नको असलेला गर्भ पाडावयाचं हॉस्पिटल कुठं आहे माहीत आहे का तुम्हाला? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.